सिद्धरामेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सर्वदेव युवराज कोंडिवा, शारदाबाई विजय, सौ कडगंची मीनाक्षी दत्तात्रय, श्री पोन्नम अजय चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते, अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते व आज प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरमशेट्टी असतील, प्रकाश मंता असतील, गणेशजी चौटे असतील, कंपलेजी असतील आणि ज्यांची प्रतिमा या उमेदवारीवरनं त्यागमूर्ती म्हणून निर्माण झाली अशी श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटीजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनींनो, आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडनं सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला। मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं, परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगावीशी वाटते की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदी कोरली जे मानाच्या काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी या उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। उद्याच्या 15 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचं आहे, तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना करायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं, तर हा प्रभाग क्रमांक 11 म्हणजे हद्दवाढ भाग असलेला परिसर आहे। अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते, रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हते, लाईट नव्हती, पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात, अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधी अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही। परंतु 2017ला ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं, आज हे जे स्मार्ट दिवा लागलेला आहे, स्मार्ट दिवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला दिवा आहे। आपण मला कालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, मार्गदर्शक सचिनदादा असतील, आपल्या शहर मध्य विधानसभेला 147 कोटी रुपयांचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे। जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या 10-15 वर्षात मिळाली नाही तेवढा निधी आपण वर्षभरात आणलेला आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 11 साठी राजकुमार हंसाटे सर असतील, मगर मेंबर असतील, अप्पू कडगंचे असतील, भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की हा हद्दवाढ भाग आहे, अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते, पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती, म्हणून पहिल्याच ज्या जवळपास 12 कोटी रुपयांची कामं या प्रभाग 11ला मंजूर केली। आज 9 कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत। हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो। या भागात 2017ला माझे काका स्वर्गीय महेश कोटे असतील, राजकुमार हंसाटे असतील, कुमुद अंकाराम असतील, मगर मेंबर असतील, हे सगळे शिवसेनेकडून निवडून आले होते, परंतु त्यावेळेस ते विरोधी पक्षात राहिले। ज्या अपेक्षेने महेश कोटेंच्या माध्यमातून जुन्या व्हिडिओ घरकुलचा विकास झाला त्या तुलनेने या भागाला निधी पडायला अडचण होती। मधले 2 वर्ष कोरोनाच्या काळात गेले, परंतु मी ज्यावेळेस आमदार झालो या भागात आमदार आपल्या भेटीला येताना मी शब्द दिलं होतं की माझ्या काकांना तुम्ही विकासाच्या दृष्टिकोन पाहून मतदान केलं होतं, त्यांचं अपूर्ण असलेलं काम मी निश्चितच त्यांचा पुतण्या म्हणून या ठिकाणी जबाबदारी करेन आणि या प्रभाग 11ला किमान 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता। वास्तविकता 5 कोटी रुपये वर्षाला देऊन बोललो होतो, परंतु सगळ्यात मोठे रस्ते या भागात ते झाले नव्हते। जाईल तिथं चिखल, विद्यार्थ्यांना त्रास, कामगारांना त्रास, माता भगिनींना त्रास, इथल्या पूर्वीच्या आमदारांनी काम केलं होतं का नाही हाच मला प्रश्न पडायचा। दादा पण मला
अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपण आमदार म्हणून वर्षभरात जवळपास 9 कोटीचे काम आज या ठिकाणी जागेवरती चालू आहेत। मी काँग्रेस पक्षाच्या आजच्या खासदारांना, ज्यांच्या खासदारकीला प्रणिती शिंदेच्या 1.5 वर्ष पूर्ण झाले, मी त्यांना या सभेच्या माध्यमातून चॅलेंज देऊन विचारतो की त्यांनी त्यांच्या खासदार निधीतनं जर फक्त 90 लाख जरी मंजूर करून दाखवले असतील या प्रभाग 11ला, तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे। विकास करणारा आमदार भाजपाचा, निधी देणारा पालकमंत्री भाजपाचा, आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे मुख्यमंत्री भाजपाचे, या सगळ्या योजना चालू ठेवणारे पंतप्रधान भाजपाचे, मग आपण दुसऱ्या पक्षाला मतदान कशासाठी